आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। महाअधिवेशनामध्ये 5 ठराव मंजूर केले जाणार आहेत। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जाणार आहे। उद्या महाशिबिरामध्ये शिंदेंची जाहीर सभा देखील पार पडेल। कोल्हापूरमध्ये आज आणि उद्या शिंदेंच्या शिवसेनेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या महाअधिवेशनामध्ये आज 5 ठराव मंजूर केले जाणार आहेत। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी थेट कोल्हापूरमधून जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, सध्या कसं वातावरण बघायला मिळतंय, कारण शिंदेंच्या शिवसेनेचं हे पहिलंच महाअधिवेशन आहे जे कोल्हापूरमध्ये पार पडतंय। अगदी बरोबर आहे। खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचं अधिवेशन जे आहे ते कोल्हापूरमध्ये पार पडते। शिवसेना गट फुटल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन त्यांचं म्हणावं लागेल आणि अर्थातच श्रीकांत शिंदे यांनीच काही वेळापूर्वी सांगितलं होतं, ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी अधिवेशन घ्यायचे कोल्हापूरमधून खरं तर त्यांनी सुरुवात केली होती, त्याच पद्धतीनं आम्ही पावलावर पाऊल ठेवून कोल्हापूरमध्ये हे अधिवेशन जे आहे ते इथं घेतोय आणि आज सकाळपासून या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले सगळे पदाधिकारी असू देत, नेते असू देत, त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली, नाव नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक नेते मंडळी, मंत्री महोदय जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन गेल्या काही तासांपासून करताना पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीनं असायला पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन सध्या आतमध्ये सुरू आहे। सध्या अधिवेशनाच्या बाहेरच मीडिया कक्ष बनवला, त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि खरं तर यानंतर जेवणाची सुट्टी देखील होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय विषयावरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे सध्या तरी कुठले ठराव जे होणार आहेत ते मात्र अद्याप माहीत नाहीत किंवा ठराव कुठले मांडणार आहे, कधी मांडणार या संदर्भात शेड्यूलमध्ये सध्या तरी माहिती नाही। मात्र सध्या संघटनात्मक बांधणी संदर्भातली चर्चा आहे, त्याचं मार्गदर्शन जे आहे ते मान्यवरांच्या उपस्थितीत होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय विषयावरती देखील काही वेळानंतर चर्चा देखील होणार आहे। प्राची, शेखर, खरं तर आपण बघितलं तर याआधी शिवसेनेकडे कोल्हापूरमधल्या 6 जागा होत्या, मात्र आता केवळ एकच जागा शिवसेनेकडे उरलेली आहे। त्यामुळे या अधिवेशनामधून शिंदे पुन्हा एकदा त्या 6 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत। अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर बालेकिल्ला म्हणला जायचा शिवसेनेचा 6 आमदार जे आहे ते यापूर्वी होते, मात्र 2019च्या निवडणुकीमधलं निकाल जे आहे ते आपण पाहिले, केवळ प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने एकच आमदार जो आहे तो या ठिकाणी मिळाला होता। मात्र शिवसेनेला 2 खासदार जे आहे ते या ठिकाणी मिळाले होते, धैर्यशील माने असू देत किंवा संजय मंडलिक, हे 2 खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत। मात्र आमदार जे होते ते मात्र या ठिकाणी। शेखर, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, आपण थेट जातोय कोल्हापूरमध्ये। ही शपथ घेतली जाते, कोल्हापूरमधली थेट दृश्य आपण बघतोय। अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे असे स्वप्न पाहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते पूर्ण केले आहे। गेल्या 10 वर्षात भारताचा जगभरात सर्व क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे। करोडो भारतीयांना मोदीजींनी दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढले आहे। देशाचा आर्थिक स्तर उंचावला आहे। भारताच्या विकासाचा हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी केंद्रात मोदी सरकार भक्कमपणे पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तरी थेट दृश्य आपण बघतोय शिंदेंच्या महाअधिवेशनामधली ही आहेत आणि शपथ घेतली जात आहे। मोदींनी आतापर्यंत जी काही कामं केलेली आहे त्या कामांबद्दल वाचन केलं जात आहे। आज या महाअधिवेशनामध्ये 5 ठराव देखील मांडले जाणार आहेत आणि या ठरावामध्ये मोदींचं अभिनंदन ठराव असेल, तसंच अमित शहांच्या कामाचा अभिनंदन ठराव देखील मांडला जाणार आहे। या शिबिरामध्ये आता राज्यातील सर्वच शिवसैनिक सेवेचे